आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। विशाळगड घटनेच्या निषेधार्थ एसडीपीआयतर्फे सेलू धरणे आंदोलन। कोल्हापूर येथील विशाळगड येथे समाजकंटकांनी मस्जिद, दर्गा व परिसरातील मुस्लिम समाज बांधवांच्या घरात बेकायदेशीररित्या घुसून घरातील महिलांना व लहान मुलांना मारहाण करून घरासमोरील वाहने जाळण्यात आले। या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी सेलू शहरातील आठवडी बाजार परिसरात आज दिनांक 21 जुलै रविवार रोजी एसडीपीआयतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात एसडीपीआय पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष सय्यद इर्शाद अली, जिल्हा सचिव मुफ्ती अब्दुल अजीज कासमी, सेलू तालुका अध्यक्ष अब्दुल मजीद, आरिफ पटेल, सय्यद अखिल, अब्दुल वाजिद, अब्दुल अलीम, हाफिज अतीकसह एसडीपीआय पक्षाचे कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि बरकातहू। आदाब। आज सेलू शहर के अंदर हमने एक धरना प्रदर्शन किया है जिसका उन्वान ये है कि कोल्हापुर के अंदर जो विशालगढ़ है, यहाँ पर जो अतिक्रमण के नाम पर जो गुंडागर्दी की गई है कुछ आतंकवादियों ने, उनके खिलाफ हम कड़ी से कड़ी मांग की है, हुकूमत से दरख्वास्त की है कि इन दोषियों के ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए। आमदार राहुल पाटील यांच्या प्रयत्नाने सुरेश कुटे यांच्यावर परभणीत गुन्हा दाखल। ज्ञानराता मल्टी इस्टेटच्या माध्यमातून 6 लाख लोकांचे 4000 कोटी रुपये हडप करण्याच्या ज्ञानराजाचा संचालक सुरेश कुटे यांच्यासह संचालकावर परभणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता। तसेच शनिवारी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांची भेट घेतली होती, त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिकाऊ प्रशिक्षण भरतीत पाल्यांच्या राखीव जागेसाठी उपोषण। परभणी शहरातील जिंतूर रोड येथे महापरेशन कंपनी कार्यालयासमोर शिकाऊ प्रशिक्षण भरतीमध्ये कर्मचारी यांच्या पाल्यासाठी राखीव जागेच्या मागणीसाठी 6व्या दिवशी उपोषण सुरूच असून जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अमाण उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे। सध्या उपोषणकर्त्या JS गीते यांची प्रकृती खालवली आहे। त्यांना डायबिटीज आजार असल्याचे कळले। ते महापरेशन कार्यालयात सेवा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर महापरेशन कार्यालयासमोर गेल्या 6 दिवसापासून उपोषण सुरू असून या उपोषणाची अद्यापपर्यंत महापरेशन कार्यालयाने दखल घेतली नाही। तसेच उपोषणकर्ते गीते यांनी लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली महापरेशन कार्यालयाला केली असून प्रशासन अद्याप गेल्या 6 दिवसापासून लेखी पत्र देण्यास टाळाटाळ करीत आहे, असे गीते यांनी बोलताना सांगितले। सतीश बाहेती यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सेलूत सत्कार। सेलू शहरातील गुलमोर कॉलनी येथे अल्फाला एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने सत्कार कार्यक्रम घेण्यात आला। सेलू शहरातील सतीश पुसाराम बाहेती हे नियत वयोमानानुसार अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण उदगीर विभाग या पदावरून सेवानिवृत्त झाले आहे। उपस्थित मान्यवरांनी सतीश पुसाराम बाहेती यांनी केलेल्या सेवेचा आणि त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला। यावेळी हज यात्रेवरून परत आलेल्या अल्फाला सेवाभावी संस्थेचे सदस्य हाजी शेख रफिक सर पवित्र हज यात्रेवरून परत आल्यामुळे त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी अल्फाला एज्युकेशन सोसायटीचे हाजी शफीक अली खान, विद्युत अभियंता अनीस कुरैशी, हाजी युनुस कुरैशी, शेख महमूद सर, पत्रकार निसार पठाण, शेख मौजम सर, पठाण रशीद खान इंजिनियर, मोहम्मद हारून सर बागबान, शेख शमशुद्दीन, शेख इमामुद्दीन सर, शेख असगर, जकी अहमद सिद्दीकी सर, जावेद गौरी यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शेख महमूद सर यांनी मानले। सेलू तालुक्यातील गोमेवाकडी येथे जुन्या वादातून कुऱ्हाडीने मारहाण। जुन्या वादातून एकावर कुऱ्हाडीने वार करून त्याला जखमी करण्याची घटना घडली। या प्रकरणी 2 जणांविरुद्ध शनिवार 20 जुलै रोजी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सेलू तालुक्यातील गोमेवाकडी येथे जुन्या वादातून झालेल्या भांडणात आरोपींनी संगनमत करत वालूर येथील ग्राहक सेवा केंद्राचे चालक अंकुश रानूभाऊ कारके यांना जुन्या वादातून मारहाण केली। संतोष विठ्ठलराव कारके यांनी अंकुश कारके यांना कुऱ्हाडीने डोक्यात मारून जखमी केले, तर ज्ञानेश्वर कारके यांनी अंकुश यांना पाठीमागून धरत तोंडाने चावा घेऊन
जखमी केले। सदर प्रकरणी संतोष कारके, ज्ञानेश्वर कारके या दोघांविरुद्ध 20 जुलै रोजी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशिष्ट भिसे तपास करत आहे।